मराठा आरक्षणाचा जी.आर. ओबीसींचा हक्क हिरावणारा असल्याचा आरोप हाकेंनी केलाय। तर आम्ही दांडके नाही तर कोयते काढू असा आक्रमक पवित्रा घेत लक्ष्मण हाकेंनी इशारा दिलाय। तर लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंच्या चलो दिल्ली या आंदोलनाच्या नाऱ्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली। पाहूया। मराठवाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियरवरून काढण्यात आलेल्या जी.आर.वरून ओबीसी समाजात संतापाची लाट आहे। मराठा आरक्षणाचा जी.आर. ओबीसींचे हक्क हिसकावणारा असल्याचा आरोप हाकेंनी केलाय। तर आम्ही दांडकं नाही तर कोयते काढू असा आक्रमक पवित्रा घेत लक्ष्मण हाके यांनी इशाराच दिलाय। आमच्या हक्क आणि अधिकाराचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवले। हातामध्ये दांडकी नाही, कोयते कोयते। आम्ही संविधान मानतो म्हणजे तुम्ही आम्हाला येड्यात करताय। चाबूक नाही, आसूड नाही, दंड। काय दंड? दंड आता माहिती आहे हातामध्ये, तरी पण अरे दरम्यान मनोज जरांगे यांनी हाकेंच्या इशाऱ्यानंतर त्रोटक प्रतिक्रिया दिली। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी हाकेंच्या वक्तव्याला केराची टोपली दाखवली। अरे हा विद्रोह आहे, विद्रोह। आमच्या हक्क आणि अधिकाराचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवले। हातामध्ये दांडकी नाही, कोयते कोयते। आम्ही संविधान मानतो म्हणजे तुम्ही आम्हाला येड्यात करताय। लक्ष्मण हाकेंचा कुठल्याही विधानाला मी महत्त्व देऊ इच्छित नाही, कारण ते महत्त्व देण्या इतपत त्यांची प्रगल्भता आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही। त्यामुळे त्यांचा शब्दप्रयोग काठी कोयता आणखीन काय त्यांच्या पुरता त्यांच्या बुद्धिमत्तेची जी काय आहे त्याच्या स्तरावरचा तो विषय आहे। आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षण संपवलं, ओबीसींच्या हातात काठ्या नाही तर कोयते आहेत असं लक्ष्मण हाके म्हटलं। काय ओबीसींच्या हातात कोयते काठ्या नाही तर कोयते आहेत, तुम्ही आमचं आरक्षण संपवलं। बघू, जाऊ दे बघू। दरम्यान परिणय फुके यांनी जी.आर.मुळे ओबीसींचं नुकसान होणार नसल्याचा दावा केलाय। ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करून सर्वपक्षीय बैठक लावणार आणि मुख्यमंत्री फडणवीसांशी बोलणार असं फुके म्हणाले। यांचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी या हैदराबाद गॅजेटची होळी नोंद, तुम्हाला हैदराबादचं संस्थान चालत नाही, निजाम चालत नाहीत आणि जे चाललेच नाही पाहिजे त्यांना घालवलंच पाहिजे, पण त्यांच्या नोंदी कशासाठी? ओबीसीचे हक्क अधिकार आरक्षण संपवणारी घटना आहे आणि ही मराठवाड्यामध्ये आम्ही ही घालू। निश्चितच मी स्वतः प्रयत्न करणार। आजच या संदर्भात या तिन्ही नेत्यांसोबत बोलतो, माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत या संदर्भात बोलतो आणि बैठकांचं निश्चितच नियोजन करतो। मला निश्चितच अपेक्षा आहे, कारण आतापर्यंत जर 15 दिवसात जर समजा 8च जर प्रमाणपत्र दिले म्हणजे हा जी.आर. खरंच चांगला आहे आणि याच्यात जे खरे कुणबी आहेत, खरे ओबीसी आहेत, त्यांनाच यामध्ये प्रमाणपत्र मिळणार। लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंच्या चलो दिल्ली आंदोलनाच्या नाऱ्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली। जरांगेंनी कॅनडा रशियाला जावं असं म्हणत हाकेंनी खोचक टोला लगावलाय। दिल्लीपर्यंत झेंडा त्या दिवशी भगवा फडकतो। कुठं कुठं आपल्या राज्याचे पवित्र पाय लागले, पवित्र भूमी झाली, त्या भूमीला आपण नतमस्तक झालो पाहिजे राव। म्हणून एक दिवस आपल्या भावंडासाठी, आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला। एक मोठं अधिवेशन आम्ही घेतो, मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो। त्यांना दिल्लीला घेऊ द्या, त्यांना तिकडे कॅनडाला पाठवून द्या, तिकडे जावं ना म्हणा, पार कॅनडा रशिया तिकडे जावं म्हणा, तिथं तुमची गरज आहे खरं तर। कारण हा महाराष्ट्र बहुजनांचा आहे, महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमातींचा आहे, महाराष्ट्र बलुत्या आलोत्याचा आहे आणि महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या खऱ्या रयतेचा आहे। त्यामुळे तुम्ही व्यावसायिक काम करणाऱ्या, व्यावसायिक राजकारण करणाऱ्या लोकांनी दिल्ली काय अमेरिकेला जावा। त्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागत नाही, त्यामुळे धनगरांना टेन्शन घ्यायची गरज नाही। पण मग आता हे का पिल्लू सोडे परळीच्या लाभार्थी टोळीनं माहीत नाही की जिथं जिथं ती लाभार्थी टोळी आहे आणि लाभार्थी टोळीचा मालक तो सांगतोय आपल्या आपल्या इलाक्यात घ्या आणि आपले सगळे लोक जात जा। मराठा आरक्षणासाठी सरकारकडून जी.आर. काढण्यात आलाय, त्यावरून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद पेटलाय। अशातच हाकेंचं वक्तव्य चर्चेत आलंय, त्यामुळे हा वाद येणाऱ्या दिवसांमध्ये कधी निवळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रमेश चेंडकेंसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.